प्रियांनो, आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे की देवाने अब्राहमाला दिलेले आशीर्वाद। आणि त्यासाठी आपण ज्या शास्त्रपाठांचं वाचन केलेलं आहे ते आहे उत्पत्ती 12 याची 1 ते 9 वचनं आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याची 18 ते 22 ही वचनं। उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला आमचा पिता परमेश्वर हा एक वेगळ्या पद्धतीने चालवत आहे। या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही ज्यावेळेस रममान होतो अद्भुत अशा गोष्टी आम्हाला पाहायला आणि शिकायला मिळतात। 12व्या अध्यायामध्ये आम्हाला अब्राहम देवाला भिवून वागणारा अशी देवाने स्वतः ज्याच्याबद्दल साक्ष दिली असा अब्राहम भेटतो। अब्राहम समुदायाचा पिता ज्याला म्हटलेला आहे, यहुदी जातीचा पूर्वज हा जो अब्राहम आहे हा नोहाच्या वंशातील शेमच्या वंशातील तेरह याचा मुलगा अब्राहम। आणि हा तेरह आपला पुत्र अब्राहम त्याची बायको सारा आणि आपला पुतण्या लोट यांना घेऊन खासद्याचा ऊर गावाहून कनानी देशी निघालेले आहेत। आणि उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात आपण पाहतो की या अब्राहमाला देवाने पाचारण केलेलं आहे। देव या अब्राहमाला पाचारण करून त्याशी काहीतरी बोलत आहे। आणि मग आपण ज्यावेळेस हा अध्याय वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की देवाने अब्राहमाला काही आशीर्वाद देऊ केलेले आहेत। आणि ज्यावेळेस तो पाचारण करतो त्यावेळेस तो सर्वात प्रथम काय म्हणतो आपण वाचूया। उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 9 ही वचन आपण वाचूया। उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 9 वचनं। परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवील त्या देशात जा। परमेश्वर अब्राहमाला म्हणत आहे की अब्राहमा, तू आपला देश, आपले पूर्वज, आपल्या बापाचं घर हे सर्व सोडून आता मी जो देश तुला दाखवणार आहे त्या देशात जा। सर्वात प्रथम देवाने ज्यावेळेस अब्राहमाला पाचारण केलेलं आहे त्यावेळेस देवाने त्याला काहीतरी सोडायला सांगितलेलं आहे। आणि अब्राहमाला जे सोडायला सांगितलं होतं ते अब्राहमाचे आप्त, अब्राहमाचा स्वतःचा देश, अब्राहमाचे नातेवाईक आणि त्याच्या बापाचं घर हे सोडण्यासाठी सांगितलं होतं। प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर एखाद्याला पाचारण करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या त्यागाची परीक्षा पाहतो। माझ्यासाठी हा काय सोडू शकतो? आणि अब्राहमाला ते सर्व सोडून देवानं वेगळं केलेलं आहे। प्रियांनो, तुम्हाला आणि मला ज्यावेळेस देव पाचारण करतो त्यात सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे तो आम्हाला जगापासून वेगळं करतो। प्रियांनो, आम्ही जगापासून वेगळे केलेले लोक आहोत। ज्यावेळेस तो आम्हाला निवडतो त्यावेळेस तो त्या ठराविक पातळीवरून आम्हाला वर उचलतो, तो आम्हाला वेगळं करतो, तो आम्हाला बाजूला करतो, कारण की आमच्याकडून त्याला कोणतं तरी कार्य करून घ्यायचं असतं। अब्राहमाला ज्यावेळेस पाचारण झालं त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराने अब्राहमाला एक आज्ञा केलेली आहे आणि आता परमेश्वर त्या आज्ञेतून अब्राहमाचा त्याग पडताळत आहे। आणि ती आज्ञा होती की तू आपला देश, आपले लोक, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवेल त्या देशात जा, जो देश तू पाहिलेला नाही, जो देश तुला माहीत नाही, ज्या देशाचा मार्ग तुला माहीत नाही, अशा 9 ठिकाणी मी सांगत आहे तू जा। आणि प्रियांनो, देव अब्राहमाला अशा प्रकारे पाचारण करत आहे। तो त्याला निवडत आहे, तो त्याला त्याग करण्यास सांगत आहे आणि तो त्याला या सर्वांपासून बाजूला करत आहे।
परमेश्वराने अब्राहमाला आपल्या बापाचं घर सोडायला सांगितलं असेल? प्रियानो, आम्ही तर पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की आपल्या माता पित्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे देव अब्राहमाला सांगत आहे की तुला आपल्या बापाचं घर, आपले आप्त, आपले नातेवाईक, आपला देश हा सोडायचा आहे. प्रियानो, ह्याचं उत्तर आम्हाला यहोशुवा याच्या 24व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात पाहायला मिळतं. यहोशुवा याच्या 24व्या अध्यायातील 2ऱ्या वचनात जेव्हा यहोशुवा इस्रायल लोकांशी संवाद साधत आहे, तो इस्रायल लोकांना म्हणतो, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहम व नाहोर यांचा बाप तेरह हे फरात नदी पलीकडे मूर्तीपूजक होते आणि ते अन्य देवाची सेवा करत होते. अब्राहम आणि याचा पिता नाहोर, याचा पिता तेरह हे अन्य देवाची सेवा करत होते. आणि म्हणून अब्राहमापूर्वी आता परमेश्वराला एक मोठी कामगिरी करून घ्यायची होती आणि म्हणून अब्राहमाला त्या अन्य देवांपासून आमचा परमेश्वर वेगळं करत आहे. प्रियांनो, आमचा देव हा ईर्ष्यावान देव आहे आणि म्हणूनच तो म्हणतो, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसोत. आणि इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याचे पूर्वज हे अन्य देवाची सेवा करत होते. त्या अन्य देवांपासून तो अब्राहमाला आता वेगळं करत आहे. तो पुढे जाण्यास सांगत आहे, जे माग आहे तो सोडून देण्यास सांगत आहे. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला ज्यावेळेस पाचारण करतो त्यावेळेस आमच्या जीवनातील देवा व्यतिरिक्त ज्या अन्य गोष्टी आहेत, ज्या अन्य गोष्टींची आम्ही सेवा करत आहोत, त्या अन्य गोष्टींना तो सर्वात प्रथम फाटा द्यायला सांगतो. त्या अन्य गोष्टी सोडून दिल्या तरच तो आम्हाला पुढे नेऊ शकतो. जर त्या अन्य गोष्टींमध्ये आम्ही अडकून पडलो तर आम्ही देवाच्या सेवेत पुढे जाऊ शकत नाही. मग त्या अन्य गोष्टी कोणत्याही असतील, ते अन्य देव कोणतेही असतील, आमचा पैसा, आमची प्रतिष्ठा, आमचा अभिमान, आमचा गर्व, आमचा मीपणा, आमचा अहंकार, आमची स्वतःवर असलेली गर्वाची भूमिका, कोणत्याही गोष्टी असतील, एवढंच काय तर आमचं कुटुंब की ज्याला आम्ही देवापेक्षा अधिक स्थान देत आहोत, त्या सर्व गोष्टी अन्य देव आहेत. आणि देवाची इच्छा आहे की अब्राहमाने या अन्य देवांना सोडून आता केवळ माझी सेवा करावी. आणि म्हणून प्रथम तो त्याची परीक्षा पाहत आहे. प्रथम तो त्याला आज्ञा करत आहे की मी तुला पाचारण करत आहे आणि मी तुला आज्ञा देत आहे. तुला पहिली गोष्ट जी करायची आहे ती ही आहे की आपलं घर, आपला देश, आपल्या बापाचं घर, नातेवाईक, लोक यांना सोडून तुला मी दाखवेल त्या देशात जायचं आहे. प्रियांनो, आमचा देव ज्यावेळेस पाचारण करतो त्यावेळेस तो आम्हाला बोलावतो, आम्हाला वेगळं करतो आणि आम्हाला त्याचे अनुयायी बनवतो. आणि नंतर तो आम्हाला एक महत्त्वाची कामगिरी सोपवतो. जे शुभवर्तमान आपण वाचलं त्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेस शिमोन म्हटलेला पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया याला येशू ख्रिस्ताने पाचारण केलं, त्यावेळेस ते मासे पकडत होते, ते व्यवसाय करत होते, ते अर्थार्जन करत होते. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना आवाज देऊन म्हटलेला आहे की माझ्या मागे ये, म्हणजे मी तुला माणसे धरणारा करीन. तुला मी माणसे धरणारा करणार आहे, पण त्यापूर्वी तुला माझ्या मागे यायचं आहे. आणि आपण पाहतो की त्यावेळेस पेत्र आणि आंद्रिया हे मासे धरत होते, अर्थार्जनाचा व्यवसाय करत होते. त्यांच्या व्यवसायाला सोडून देण्याचं त्यांनी आज्ञा केलेली आहे. त्या अर्थार्जनाचा त्याग करण्याची परमेश्वराने त्यांना आज्ञा केलेली आहे. पुढे आपण पाहतो जबदीचे पुत्र हे आपल्या बापाबरोबर जाळं टाकत होते आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की ते सोडून तुम्ही माझ्या मागे या. आणि वचन सांगतं की जबदीच्या पुत्रांनी त्या बापाला तिथेच सोडून ते येशूला अनुसरलेले आहेत. म्हणजे आमचा परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला पाचारण करतो त्यावेळेस तो सांगतो की ज्या स्थितीत तू आहे, ज्या अन्य देवांच्या सेवेत तू अडकला
अडकलेला आहे, ज्या अन्य गोष्टींमध्ये तू गुंतलेला आहे, त्या गोष्टी तुला इथंच ठेवायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत, मागे टाकायच्या आहेत आणि मी दाखवेल त्या देशात तुला जायचे आहे. मी दाखवेल त्या ठिकाणी, मी दाखवेल त्या कामगिरीवर तुला जायचं आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर पाचारण करतो त्यावेळेस तो फक्त आम्हाला वेगळं करत नाही, कामगिरी देत नाही, तर तो देखील आम्हाला आशीर्वादानं भरतो. त्या बदल्यात तो आम्हाला अधिक अभिवचन देतो, आशीर्वाद देतो. आणि इथे आपण पाहतो की देवाने सुंदरशी अभिवचन, सुंदरशे आशीर्वाद अब्राहमाला देऊ केले. दुसरं वचन आपण वाचूया, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. 7 आशीर्वाद परमेश्वराने इथं अब्राहमाला देऊ केलेले आहे. पहिला आशीर्वाद आहे, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे. तू आपल्या लोकांना सोडणार आहेस, पण पुढं मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, आणि तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचं मी अनिष्ट करीन, आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रियांनो, अब्राहमाला पाचारण केलेलं आहे, आपलं घरदार देश सोडायला सांगितलेलं आहे, पण पुढे त्याच्यासाठी कितीतरी मोठे आशीर्वाद देवानं देऊ केलेले आहेत. आणि त्या आशीर्वादांमधील पहिले 2 आशीर्वाद आज आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला आशीर्वाद आहे, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. म्हणजेच मी तुला उत्तम अशी संतती देणार आहे. मी अशी संतती देणार आहे की त्या संततीपासून मोठं राष्ट्र निर्माण होणार आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं, ज्यावेळेस अब्राहमाला पाचारण झालं त्यावेळेस हा अब्राहम 75 वर्षाचा होता. त्याची पत्नी सारा 65 वर्षांची होती आणि हे वृद्ध असून सारा वांझ होती. साराला मुलबाळ नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये, त्यांच्या वृद्धत्वामध्ये परमेश्वर त्यांना अभिवचन देत आहे की मी तुझी संतती, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे. प्रियांनो, आमच्या जगिक जीवनात आणि आमच्या दैवी जीवनामध्ये फार तफावत आहे. आमच्या देवाने दिलेले आशीर्वाद हे अद्भुत आहेत आणि तो अद्भुत आशीर्वाद देत आहे. आणि पुढे आपण पाहतो की उत्पत्ती 15:5 मध्ये की मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. या ताऱ्यांइतकी मी तुझी संतती करणार आहे. आणि मग पुढे आपण पाहतो की अब्राहम हा 100 वर्षाचा झाला. सारा वयातीत झाली आणि तरी वृद्धपकाळात तिला इसहाक झाला. इसहाकाला याकोब झाला आणि पुढे याकोबाला 12 वंश झाले. प्रियांनो, वृद्धापकाळात झालेला पुत्र म्हणजे इसहाक, ज्याच्यावर अब्राहम आणि सारा जीवापाड प्रीती करत असतील. आणि त्याच वेळेस परमेश्वराने पुन्हा एक नवीन आज्ञा अब्राहमाला दिली आणि त्याने अब्राहमाच्या विश्वासाची कसोटी पाहिली. तत्कालीन समाजामध्ये, त्या काळामध्ये जर देवाला प्रसन्न करायचं तर मनुष्य बली दिला जात असत, मनुष्याचं बलिदान केलं जात असत. अन्य देवाचे उपासक त्या देवांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मनुष्याचं बळी देत असत. आणि त्या परिस्थितीमध्ये आमचा जिवंत देव परमेश्वर पुन्हा एकदा अब्राहमाच्या आता विश्वासाची कसोटी घेत आहे. पहिले तर त्याने त्याचं आज्ञापालन पाहिलं, त्याचा त्याग पाहिला, त्याला पाचारण केलं आणि अब्राहम देवाला अनुसरून आपला देश, आपल्या पित्याचं घर सोडून निघाला. आता त्याला पुत्र झालेला आहे आणि आता त्याच्या विश्वासाची कसोटी आमचा परमेश्वर पाहत आहे. आणि जो पुत्र तुला झालेला आहे त्या पुत्राचं तुला त्या मोरिया डोंगरावर अर्पण करायचं आहे. प्रियांनो, किती मोठी कसोटी आमचा परमेश्वर अब्राहमाची पाहत आहे. पण पवित्र शास्त्र सांगतं त्या कसोटीस देखील आमचा अब्राहम उत्तरलेला आहे. आणि म्हणून देव स्वतः म्हणतो की अब्राहम हा देवाला भिवून वागणार आहे. त्या कसोटीत देखील त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नाही, तर त्या गाढवावर तो त्या इसहाकाला
ती लाकडं रचून त्या इसाकाला घेऊन तो त्या मोर्या डोंगरावर निघालेला आहे. काय त्या पित्याच्या अंतःकरणातील घालमेल असेल, पण त्याला विश्वास होता की माझ्या परमेश्वराने ज्यावेळेस मला पाचारण केलं त्यावेळेस मला एक अभिवचन दिलेलं आहे, एक आशीर्वाद दिलेला आहे, आणि तो आशीर्वाद हा आहे की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे. हा विश्वास मनात आहे आणि दुसरीकडं त्या पुत्राला तो अर्पण करायला घेऊन जात आहे. पण त्याला माहित आहे की काही ना काही होणार आहे, कारण देवाने दिलेला शब्द हा कधीही तो फिरवणार नाही. आमचा देव हा सत्याचा देव आहे. होय तर होय, नाही तर नाही. त्याने दिलेला शब्द खरा झाल्यापासून राहत नाही, आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास होता की माझ्यापासून तो मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, मला तो संततीच्या आशीर्वादाने भरणार आहे. त्याने मला म्हटलेलं आहे की आकाशातील तारे मोज, तितकी मी तुझी संतती करणार आहे. आणि त्या विश्वासावर पाऊल ठेवून, त्या विश्वासावर निडर राहून तो आपल्या एकुलत्या एक पुत्राला घेऊन त्या मोर्या डोंगराची वाट चालत आहे. आणि ज्यावेळेस ते लेकरू विचारत आहे, बाबा लाकडं आहेत, सर्व काही आहे, पण बाबा कोकरू कुठं आहे? आणि त्यावेळेस अब्राहम म्हणतो की परमेश्वर पाहून दे. होय प्रियानो, त्याच्या विश्वासाच्या कसोटीला अब्राहम उतरलेला आहे आणि परमेश्वराच्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. आणि तेव्हा परमेश्वर त्याला पुन्हा आशीर्वादित करत आहे. आणि परमेश्वर 22व्या अध्यायातील 16व्या वचनात त्याला म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो, मी स्वतः शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास राखून ठेवले नाही, यास्तव मी तुला आशीर्वादित करीन. हे अब्राहमा, तू आपल्या मुलाला राखून ठेवलं नाही, यास्तव मी तुला आता आशीर्वादित करीन व पृथ्वी वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी आणि समुद्राच्या वाळूच्या कणांइतकी करीन. प्रियानो, आकाशातील तारे कुणाला मोजता आले आहेत आणि समुद्राच्या वाळूतील कण कुणाला मोजता आले आहेत. आणि परमेश्वर म्हणतो, एवढी संतती मी तुला देणार आहे, कारण तू विश्वासास खरा उतरलेला आहे, कारण स्वतःच्या पुत्राला तू राखून ठेवलेलं नाहीस. प्रियांनो, लक्षात घेऊया की परमेश्वर ज्यावेळेस पाचारण करतो तो आमचा त्याग पाहतो, तो आमचं आज्ञापालन पाहतो. आणि इथे अब्राहमाने एक नवीन गोष्ट शिकलेली आहे की जर देवाला संतोष द्यायचा आहे तर बली नाही, होम बली नाही, तर आज्ञापालन महत्वाचं आहे. त्या पुत्राच्या बलिदानापासून त्या पुत्राला परमेश्वरानं राखलं आहे आणि त्याचं आज्ञापालनाने तो खुश झालेला आहे. होय प्रियानो, जर आमच्या देवाला आम्हाला संतोष द्यायचा आहे तर आज्ञापालन हे महत्वाचं आहे. देव पाचारण करतो, देव बाजूला करतो, देव वेगळं करतो, आणि देव आमच्या त्यागाची, आमच्या विश्वासाची परीक्षा पाहतो आणि त्यात आम्ही उत्तीर्ण होतात. तो आम्हाला आशीर्वादित करतो आणि तो अब्राहमाला म्हणतो, मी तुझी वृद्धी करीन. आणि पुढे आपण पाहतो प्रियांनो की खरोखर अब्राहम हा किती आशीर्वादित झालेला आहे. अब्राहमाला इसाक, इसाकाला याकोब आणि याकोबाला 12 वंश झालेले आहेत. आणि त्या 12 वंशांना आपण अखिल इस्रायल राष्ट्र असं म्हणतो. त्या 12 वंशांनी ते इस्रायल राष्ट्र व्यापलेलं आहे, ते कनान देशात पोहोचलेले आहे. होय प्रियांनो, देवबापाचा शब्द कधीही खोटा ठरत नाही. आज ख्रिस्त प्रभूवर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व देखील अब्राहमाची संतती आहोत. आज जगभरात त्याची संतती आहे, त्याचं मोठं राष्ट्र तयार झालेलं आहे. आम्ही जे प्रभूवर विश्वास ठेवतो आम्ही देखील त्या अब्राहमाची संतती आहोत. गलतीकारास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायातील 29व्या वचनामध्ये आपण पाहतो की आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाची संतान अभिवचनाच्या द्वारे वारीस आहात. तुम्ही आणि मी देखील त्या अब्राहमाची संतान आहोत आणि म्हणूनच आम्ही त्याला आमचा पिता म्हणून संबोधतो.
यहुद्यांचा पिता, यहुद्यांचा मूळ पुरुष म्हणून त्याला संबोधलं जातं. कारण की आम्ही जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहोत, आम्ही देखील अब्राहमाची संतान आहोत. मग अब्राहमाशी देवाने करार केला आणि सुन्नतेद्वारे त्याची सर्व संतती त्याने समर्पित केली. आणि आपण जे ख्रिस्ताचे लेकरं आहोत ते बाप्तिस्म्याद्वारे आम्ही ख्रिस्ताला समर्पित होतो. आता आम्ही सुन्नता करत नाही, तर आता आम्ही बाप्तिस्म्याच्या द्वारे ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि ख्रिस्ताला देवकार्यासाठी स्वतःला समर्पित करतो. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की संतती हे देवानं दिलेलं धन आहे. होय प्रियानो, अब्राहमाला ही संतती देवाकडून प्राप्त झाली होती. देवाला अर्पण करण्याची वेळ आली त्यावेळेस त्याने मागे पुढे पाहिलेलं नाही. आमची संतती देखील देवानं दिलेलं धन आहे. त्या धनाची वाढ केवळ अर्थार्जनासाठी करू नका, केवळ कुटुंबाच्या वृद्धीसाठी करू नका, तर त्या धनाची वाढ देवाच्या सेवेसाठी करा. कारण की ज्या वेळेस आम्ही आमची संतती देवाला समर्पित करतो त्यावेळेस देव म्हणतो की मी तुझी वृद्धीच वृद्धी करीन आणि मी तुला आशीर्वादित करीन. का आमची संतती आम्हाला देवाला समर्पित करणं गरजेचं आहे. आणि अब्राहमाला जे अभिवचन दिलेलं होतं ते देवाने पूर्ण केलेलं आहे की मी तुझपासून एक मोठे राष्ट्र करीन. दुसरा आशीर्वाद पाहणार आहोत, मी तुला आशीर्वादित करीन. आता देव या अब्राहमाला त्या वचनदत्त देशाकडे तो म्हणतो की मी तुझ्या संततीला तो वचनदत्त देश देणार आहे. त्या देशामध्ये एक नवीन राष्ट्र तयार करणार आहे. आणि खरोखर देवाने अब्राहमाच्या संततीला तो इस्रायल देश दिला. इस्रायल देश काय आहे? हा इस्रायल देश काय आहे? हा वचनदत्त देश. तटबंदीची नगर, सुपीक भूमी, उत्तमातील उत्तम वस्तूंनी भरलेली भांडार, खोदलेले हौद, द्राक्षाचे मळे, विपुल फळझाडे आणि जैतुनाचे मळे, असा विपुलतेने समृद्धतेने भरलेला देश अब्राहमाच्या संततीला परमेश्वरानं देऊ केलेला आहे. या देशाचं वर्णन जर आपल्याला पाहायचं असेल तर नेहम्या याच्या 9व्या अध्यायातील 25व्या वचनात आपल्याला वाचायला मिळतं. नेहम्या 9:25, त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, उत्तमातील उत्तम वस्तूंनी भरलेली घरं, खोदलेले हौद, द्राक्षाचे मळे, विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले. अब्राहमानी देवाचं आज्ञापालन केलं, आपल्या संततीला देवाला समर्पित केलं, त्याचं आज्ञापालन केलं. आणि देवाचं वचन सांगतं की त्याची संतती ही त्या तटबंदीची नगर, खोदलेले हौद, द्राक्षीचे मळे, उत्तम फळफळाव या सर्व समृद्धीमध्ये गेले आणि खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले. होय प्रियानो, देवाने दिलेला आशीर्वाद पूर्ण झालेला आहे आणि इस्रायल लोक त्या कनान देशात जाऊन पोहोचलेले आहेत, जे इस्रायल अब्राहमाची संतती होते. प्रियानो, आज आम्ही अब्राहमाची संतती आहोत. गलती 9 मध्ये आपण पाहतो की जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत ते आम्ही अब्राहमाची संतती आहोत. मग आम्हाला देखील एक वचनदत्त देश ठेवलेला आहे. आम्हाला देखील आशीर्वाद आहे की मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. मग आम्हाला कोणता वचनदत्त देश ठेवलेला आहे? आम्हाला तो कनान देश ठेवलेला नाही, तर आम्हाला स्वर्गीय यरुशलेम ठेवलेली आहे. आता आपण ह्या कनान देशाचं वर्णन वाचलेलं आहे, या यरुशलेमेचं वर्णन वाचलेलं आहे. आता आपण त्या स्वर्गीय यरुशलेमेत जाणार आहोत. तो स्वर्गीय यरुशलेम अब्राहमाच्या संततीसाठी, म्हणजे तुमच्या आणि आमच्यासाठी, जे आम्ही नव इस्रायल आहोत, जे आम्ही प्रभूला ग्रहण करणारे आहोत, जे प्रभूच्या विश्वासात नवीन इस्रायल म्हणून अब्राहमाची संतती म्हणून गणले गेलेलो आहोत, त्या आम्हाला देखील तो वचनदत्त देश ठेवलेला आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणता नसून तो नवीन यरुशलेम आहे. ती स्वर्गीय नगरी आहे.
ते स्वर्गीय राज्य आहे की ज्याच्यामध्ये तो तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. आणि या स्वर्गाचं वैभव, या स्वर्गीय यरुशलेमेचं वैभव जर आम्हाला पाहायचं असेल तर प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये 18 ते 27 या वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. तट यास्ते रत्नाची नगरी, शुद्ध सोन्याने नटवलेली जणू सोनेच. पुढे नगरीच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेली. ही जी नगरी आहे तिचे पाय वेगवेगळ्या रत्नांनी शृंगारलेली आहेत आणि त्या रत्नांची नावं इथं दिलेली आहेत. 12 रत्न, ज्या रत्नांनी ही नगरी सजवलेली आहे, जी अखंड सोन्याची आहे, रस्ते काचेचे आहेत आणि या रत्नांची नावं दिलेली आहेत. यास्पे, नीळ, शिवधातू, पाचू, गोमेद, सार्दिस, लसना, पुष्कराज, सोनलसनी आणि याकीत आणि पद्मयक या रत्नांनी ही तटबंदी सजवलेली आहे. ही नगरी शुद्ध सोन्याची आहे आणि त्या नगरीमध्ये तो आम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे. प्रियांनो, लक्षात घेऊया, तो आम्हाला पाचारण करतो, तो आम्हाला जगापासून वेगळं करतो, तो आमच्या त्यागाची परीक्षा पाहतो, आज्ञापालनाची परीक्षा पाहतो आणि मग आम्हाला एक कार्य देतो. ते कार्य पूर्ण करताच तो आमच्या जीवनात आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद आहे की मी तुम्हाला त्या स्वर्गीय नगरीत नेणार आहे, ते सार्वकालिक जीवन देणार आहे, पण त्यासाठी आमच्यातील मलिनता आम्हाला इथेच काढून टाकायची आहे. जसं अब्राहमाला सांगितलं होतं की तुझा देश, तुझे लोक, तुझे पूर्वज यांना सोडून मी दाखवेल त्या देशात जा, कारण ते अन्य देवाची सेवा करत होते. प्रियांनो, आमच्या जीवनातले अन्य देव आम्हाला सोडून टाकायचे आहेत. आमच्या कृतीतून आम्हाला दाखवायचं आहे की हे ख्रिस्ता, माझ्या जीवनातलं प्रथम स्थान मी तुला दिलेलं आहे. तू माझा देव आहेस. माझ्या जीवनात कोणत्याही तुझ्या व्यतिरिक्तच्या अन्य गोष्टी नाहीत. तुला न आवडणाऱ्या गोष्टी, तू निषिद्ध केलेल्या गोष्टी माझ्या जीवनात नाहीत. त्या नसण्यासाठी आम्हाला त्या काढून टाकायच्या आहेत. ज्यावेळेस आम्ही त्या निषिद्ध गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकतो, त्यावेळेस आम्हाला त्या यरुशलेमेमध्ये प्रवेश मिळेल. त्याच वेळेस आमचं नाव त्या कोकराच्या पुस्तकात लिहिलं जाईल आणि ज्यावेळेस आमचं नाव त्या कोकराच्या पुस्तकात लिहिलं जाईल, त्या स्वर्गीय नगरीमध्ये आमचा प्रवेश होईल. होय प्रियांनो, वचन सांगतं की त्या कनान देशात ते खाऊन पिऊन दष्टपुष्ट झाले आणि देवाच्या चांगुलपणाचं सुख पावले. आम्हाला जर ते सुख पावायचं आहे, ते सार्वकालिक जीवन मिळवायचं आहे, तर प्रियांनो, विसरू नका की तुम्हाला आणि मला देवानं निवडलेलं आहे. जसं अब्राहमाला त्याने पाचारण केलं होतं, तसं त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे आणि तो आम्हाला त्या वचनदत्त देशात घेऊन जाऊ इच्छित आहे. कारण तो म्हणतो, जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. काय प्रियांनो, हे आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आम्ही त्याचं आज्ञापालन करत आहोत काय? आम्ही अन्य देवांना फाटा देत आहोत काय? आम्ही त्याच्या सेवेत तत्पर राहत आहोत काय? जर नाही तर आज या क्षणी आम्ही ते आशीर्वाद आमच्या जीवनात पूर्ण व्हावेत, आम्हाला तो वचनदत्त देश मिळावा, आमची संतती आशीर्वादित व्हावी, म्हणून या आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. प्रभू करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि विशेष करून आशीर्वादित असं हो.